नमस्कार श्रोतेहो, वास्तुशास्त्र आणि मुख्य दरवाजा याविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत. वास्तुशास्त्र म्हटलं की प्रत्येकाला प्रश्न असतो की माझ्या घराचा दरवाजा पूर्वेला आहे म्हणजे माझं घर बरोबर आहे. खरं तर वास्तुशास्त्राने दरवाजाच्या बाबतीमध्ये म्हणजे मुख्य दरवाजा, ज्याला वास्तुशास्त्रामध्ये सिंहद्वार असं म्हटलं जातं, आणि तो कोणत्या दिशेला असावा आणि त्याची काय फलप्राप्ती आहे हे विशेष करून सांगितलं गेलेलं आहे. दरवाजा नेमका कोणत्या दिशेला चालतो, तर दरवाजा चारीही मुख्य दिशांना चालतो. त्याच्यामध्ये वास्तुपुरुष मंडलामध्ये काही पददेवता आहेत आणि त्याप्रमाणे त्या पददेवतांमध्ये जर आपण दरवाजा घेतला तर निश्चितपणे चालतो. पूर्वेला चालतो का? चालतो. पूर्व दिशेला जर दरवाजा आपण घेतला तर पूर्व दिशेशी संबंधित म्हणजे आपल्याला आरोग्यप्राप्ती आहे, सन्मान आहे, प्रतिष्ठा आहे, समाजामधली मान मराबत इत्यादी आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला प्राप्त होतात. त्याचप्रमाणे यशप्राप्ती, शिक्षणामध्ये असणारी यशप्राप्ती, ह्यासुद्धा गोष्टी आपण पूर्व दिशेकडून बघू शकतो. पश्चिम दिशेला दरवाजा करावा तर पश्चिम दिशेमध्ये पुष्पदंत आणि वरुण ह्या दोन ज्या देवता आहेत त्या देवतांच्या मध्यभागी, त्या देवतांच्या पदमंडलामध्ये आपल्याला मुख्य दरवाजा किंवा सिंहद्वार हे करता येतं. याच्यामध्ये मुख्यत्वे करून पश्चिमेला जर दरवाजा असेल तर घरातल्या स्त्रिया समाधानी असणं, त्याचप्रमाणे स्त्रियांचा घरावरती अंमल असणं आणि शनिदेवांची कृपा राहणं, ह्या गोष्टी आपण पश्चिम दरवाजाच्या माध्यमातून घेऊ शकतो. त्याचप्रमाणे उत्तर दिशेमध्ये चरक आणि कुबेर ह्या दोन देवता आहेत आणि चरक आणि कुबेर ह्या दोन देवतांचा विचार केला तर कुबेर ही धनाशी संबंधित असणारी देवता आहे आणि चरक म्हणजे आरोग्याशी संबंधित असणारी देवता आहे. आणि ज्यांना आरोग्य आणि धन ह्या दोन्ही गोष्टी पाहिजेत त्यांनी निश्चितपणे वास्तुपुरुष मंडलामधील उत्तर दिशेतील ह्या दोन पददेवतांमध्ये आपल्या घराचा मुख्य दरवाजा किंवा सिंहद्वार हे केलं तर त्याला अतिशय शुभ अशा पद्धतीची फलप्राप्ती वास्तुशास्त्राच्या ग्रंथांमध्ये सांगितलेली आहे. आता बऱ्याच लोकांचा आक्षेप असा असतो की दक्षिणेला दरवाजा नको. बरोबर आहे, काही अंशी हे बरोबर आहे, पण पूर्णपणे हे सत्य नाहीये की दक्षिणेला दरवाजा नको. आपण जर व्यवहारात बघितलं तर अख्ख्या पेठाची पेठा दक्षिणेला आहेत म्हणून काही तिथे दुकानदारी बंद पडलेली नाहीये. त्याच्यामध्ये दुकान असो, घर असो, दक्षिण दिशेला दरवाजा चालतो. ग्रहक्षत ही जी देवता आहे ह्या देवतेच्या माध्यमातून जर दरवाजा असेल तर तो उत्तम असतो. त्याचप्रमाणे हा दरवाजा कोणासाठी उत्तम आहे? जर जे ज्ञानावर जगणारे आधारित व्यक्ती आहे, एखादा शिक्षक आहेत, प्राध्यापक आहेत, ज्योतिषी आहेत, तत्संबंधित जे काही ज्ञानावर आधारित जगतायत, त्यांची दिनचर्या पूर्णपणे ज्ञानावर अवलंबून आहे, अशा लोकांसाठी दक्षिणे दिशेमधील ग्रहक्षत नावाची देवता असेल त्यासाठी दरवाजा तो उत्तम मानला जातो. म्हणजे चारही दिशांना दरवाजे अतिशय उत्तम मानले जातात. काही ठिकाणी याच्या व्यतिरिक्त उपदिशांना बऱ्याच वेळा आपल्याला दरवाजे आलेले दिसतात. फ्लॅटमध्ये विशेषतः ह्या गोष्टी आपल्याला जाणवतात, जसं की नैऋत्येला दरवाजा येणं, वायव्येमध्ये दरवाजा येणं, ईशान्येला दरवाजा येणं. खरं तर उपदिशांना येणारा दरवाजा फारसा योग्य मानला गेला नाही. तरी सुद्धा नैऋत्येकडून येणारा दरवाजा घरातल्या कर्त्या पुरुषाला काहीतरी त्रास निर्माण करतो, अशा दृष्टिकोनातून तो दरवाजा फारसा योग्य मानला गेला नाही. त्याचप्रमाणे आग्नेय दिशेतून येणारा जो दरवाजा आहे तो आपल्या अर्थप्राप्तीमध्ये काहीचा घोटाळा करतो, घरातल्या स्त्रियांचं मनस्वास्थ्य, शरीर स्वास्थ्य बिघडवतो. वायव्येकडचा दरवाजा हा नातेवाईकांशी असणारे संबंध बिघडवतो. त्याचप्रमाणे आजारांच्या बाबतीत विचार केला तर वायुतत्वाशी संबंधित असणारी व्याधी वायूमधून निर्माण होतात. ईशान्येकडे असणारा दरवाजा हा थोडासा इतर दरवाजांच्या तुलनेमध्ये थोडासा योग्य मानला गेलेला आहे. श्रोतेहो, आपण वास्तुशास्त्र आणि दरवाजा असा मुद्दा घेऊन आज बोललो. आपण खरं तर एक विषय घेणार आहे. बऱ्याच वेळेला ब्रह्मस्थानामध्ये दरवाजा असणं असं पण एक याच्यामध्ये बऱ्याच वेळेला दिसून येतं. तर ब्रह्मस्थानातला दरवाजा हा पण फारसा म्हणण्यापेक्षा तो योग्य नाहीच आहे. तुम्ही जर योग्य वास्तुतज्ञाकडून तुमच्या घराचा मुख्य दरवाजा कुठं आहे आणि त्याचा काय परिणाम तुमच्या वास्तूवरती, तुमच्या घरावरती, घरामध्ये राहणाऱ्या व्यक्तींवरती, त्यांच्या आयुष्यावरती काय परिणाम होतोय हे जर तुम्ही जाणून घेतलं आणि त्याचं योग्य निरसन किंवा तो वास्तुदोष काढला तर अतिशय फायदेशीर ठरतं. तुमच्या जे काही दैनंदिन गोष्टी आहेत, तुमची पत्रिका आहे, तुमचं आयुष्य आहे, तुमचं कर्म आहे, ह्याच्यामध्ये वास्तूही तितकाच महत्त्वाचा रोल असतो. आणि वास्तू जर वास्तुशास्त्राप्रमाणे आपण करून घेतली तर आपल्या यशाचं प्रमाण आपल्याला वाढवता येतं. आपला जो गोल आहे, आपलं जे ध्येय आहे, ते ध्येय अधिक चांगल्या पद्धतीने आपण साध्य करू शकतो. म्हणून श्रोतेहो, जर तुम्हाला वास्तुशास्त्र आणि दरवाजा या संदर्भात काही प्रश्न असतील तर कमेंटच्या माध्यमातून खाली तुम्ही प्रश्न मांडा. त्या प्रश्नांचं उत्तर आपण जरूर देऊ. धन्यवाद.